आपण जात आहोत बदलापूरच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी। सो हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग्स यूट्यूब चॅनल। आज आपण जात आहोत बदलापूरच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी। चला व्हिडिओमध्ये शेवट पण राहा। मागे गणेशोत्सव म्हणजेच गणेश जयंती निमित्ताने बदलापूरचा राजा बसवण्यात आलेला आहे आणि ती जत्राही आपण बघणार आहोत। खूप छान जत्रा असते। आपण दुपारच्या वेळी जातोय, ही जत्रा संध्याकाळी भरते, पण बघू दुपारी जत्राही भेटेल आपल्याला, पाहू। मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये। चला आपण निघूया। हे बघा मित्रांनो, मंडप किती छान सजवलं आहे बदलापूरच्या राजाचं। खूप सुंदर, पाहू शकता। आता आपण जातोय दर्शन करण्यासाठी। किती छान मंदिर आहे बघा। हे पाहू शकता मित्रांनो, आपण आलेलो आहे बदलापूरच्या राजाचं दर्शन करण्यासाठी। हे बघा, हे किती छान डेकोरेशन केलेलं आहे। अजिंठा लेणीचा देखावा इथं दाखवण्यात आलेला आहे। जे बुद्धाचे लेणी आहे ती इथं दाखवण्यात आलेली आहे। संभाजीनगर इथली म्हणजे पहिल्या पूर्वीचा औरंगाबाद इथे अजिंठा लेणी आहे, तिथला हा देखावा दाखवण्यात आलेला आहे। पाहू शकता, खूप सुंदर देखावा केलेला आहे। आणि बाप्पांची मूर्ती बघा मित्रांनो, खूप सुंदर, लालबागच्या राजासारखेच आणून बसवलेलं आहे। उगाच बोलत नाहीत की बदलापूरचा राजा आणि लालबागचा राजा सेम टू सेम। पाहू शकता, खूप छान मूर्ती बसवली। पाहू शकता किती छान रूप आहे बाप्पाचं। खूप सुंदर। हे बघा मित्रांनो, डेकोरेशन खूप सुंदर केलेलं आहे। पाहू शकता तुम्ही बदलापूरच्या राजाचं डेकोरेशन, अजिंठा लेणी, वेरूळ लेणीचं डेकोरेशन केलेलं आहे। जी गौतम बुद्धांची लेणी आहे। पाहू शकता, गर्दी येतच जाते। रेल्वे स्थानक बाजूलाच आहे, बदलापूर रेल्वे स्थानक। त्याच्या बाजूलाच गणपती बाप्पा बसवतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बसवण्यात आलेला आहे आणि जत्रा देखील भरण्यात आलेली आहे। तेही मी तुम्हाला दाखवतो। तिकडे गर्दी आहे की नाही ते आपण बघू, आता गेल्यानंतर कळेल, कारण संध्याकाळी खूप गर्दी होते। तर या टायमाला गर्दी भेटेल का नाही भेटेल जत्रेत तेही बघू। आपण पहिलं बाप्पांचं दर्शन करूयात आणि नंतर तिकडे जाऊयात। कोणते स्टॉल लागले ते सगळं बघणार आहोत। तर चला, बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बदलापूरचा राजा आजचा विजय असो। हे बघा मित्रांनो, इथं बाजूला एक छोटेसे गणपती बाप्पा बसवण्यात आलेले आहेत। ते दिवा वगैरे सगळं लावलेलं आहे, पाहू शकता। तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया जत्रा बघायला। हे बघा मित्रांनो, आपण फायनली जत्रा बघण्यासाठी आलेलो आहोत, पाहू शकता। हे बघा मित्रांनो, इथं जत्रा भरलेली आहे। पेढे वगैरे, हार, फूल सगळे आणून ठेवलेले आहेत, प्रसाद वगैरे पाहू शकता। चला आपण पुढे जात आहोत, तुम्हाला दाखवतो। इथं बघा जत्रा सगळी भरलेली आहे, सगळे स्टॉल वगैरे लागलेले आहेत। पुढेही जाणार आहोत। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारचे इथे स्टॉल लागलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। पाहू शकता मित्रांनो, जत्रा भरली आहे। ही जत्रेची गर्दी संध्याकाळी वाढते, या टायमाला काही दिसत नाही, तरी पण बघा अशा प्रकारे इथं जत्रा भरते। आणि संध्याकाळी तर खूप जाम असं, पाय ठेवायला जागा नसते, इथं गाडी यायला एंट्री नसते। इथे बघा सगळ्या देवाधर्माची, महापुरुषांचे फोटो ठेवले आहेत, मूर्त्या ठेवल्यात, पाहू शकता। खूप छान दरवर्षी जत्रा भरते, यावर्षी देखील भरलेली आहे। मागे
गणपती उत्सव म्हणजे मागे गणपती जयंतीची गणपती बाप्पाची जयंती असते यावेळी. यांचा जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो. इथं मेळा लागायचा बाकी वाटते बघा. पाहू शकता अशा प्रकारे असते बदलापूरला गणपतीचे मागे जयंतीची जत्रा आणि गणपती बाप्पा तर बघितलेच आहे तुम्ही. चला आता आपण जातोय घराच्या दिशेने. संध्याकाळी खूप गर्दी असते. मी आता कामावून आलोय म्हणून डायरेक्ट व्हिडिओ काढतोय, पाहू शकता. सो फायनली मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ. तुम्हाला दाखवलं मी गणपती बाप्पाची मूर्ती दाखवली आहे. गणपती बाप्पा कशा थाटामाट्यामध्ये बसलेत आणि अजिंठा वेरूळ लेणी इकडची ती सजावट केलेली आहे. पाहू शकता, तुम्हाला दाखवलीच आहे मी व्हिडिओमध्ये. बदलापूरच्या राजाच्या इथं अजिंठा वेरूळ या लेणीची सजावट केलेली आहे. खूप म्हणजे खूप सुंदर. आणि तुम्हाला जत्राही दाखवलेली आहे. जत्रा भरलेली होती मित्रांनो. संध्याकाळी तर एवढी पॅक असते, तिथं पाय ठेवायला देखील जागा नसते, एवढी पॅक असते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व तुमच्या परिवाराला मागे गणेश उत्सव म्हणजेच गणेश जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला बाय.